अमरावतीच्या अलीमनगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एमडी ड्रग्सच्या वादामुळे 2 गटांमध्ये सशस्त्र हाणामारी झाली आहे, ज्यात 4 जण गंभीर जखमी झाले आहे। अमरावतीच्या नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलीमनगर परिसरात एमडी ड्रग्सवरनं 2 गटांमध्ये जोरदार राडा झालाय। पोलिसांनी एमडी ड्रग्सचा साठा पकडल्याने त्याची टीप दिल्याच्या संशयावरनं हे गट एकमेकांसमोर भिडलेत। या सशस्त्र संघर्षात एकूण 4 जण जखमी झाले आहेत। 30 वर्षीय शहजाद खान गौस खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित शेख मुदस्सीर यांचा बडनेरात राहणारा मित्र एमडी ड्रग्स विकतो। काही दिवसांपूर्वी बडनेरा येथे पोलिसांनी त्यांना पकडले होते। या एमडी ड्रग्सचा माल शहजाद खान यांच्या माहितीवरनं पोलिसांनी पकडला असा संशय शेख मुदस्सीर, शेख जुम्मिलाल शेख अहमद, मोहम्मद मुदस्सीर शेख अहमद, शेख अझहर शेख अहमद यांच्यासह अन्य एकाने घेतला आहे। या 5 जणांनी शहजाद यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला केला। या शहजाद गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। याच प्रकरणात दुसऱ्या बाजूने 28 वर्षीय शेख मुजम्मिल शेख अहमद यांनी तक्रार दिली आहे की त्यानुसार ते स्वतः घरी जेवण करत असताना संशयित शहजाद खान उर्फ भुरुकोस खान वय 36 वर्ष आणि बबलू नामक व्यक्तींनी शिवीगाळ केली। त्यांचा भाऊ मुदस्सीर याने दोघांना समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काठीने मोहम्मद मुदस्सीर यांच्यावर वार करून जखमी केलेत, तर एकाने शेख मुजम्मिल यांच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। नागपूर गेट पोलिसांनी दोन्ही गटांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे एकूण 7 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत। एमडी ड्रग्सच्या या वादामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत। अधिक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।